गुड मॉर्निंग. आज मम्मी जाणार होती म्हणून असं वाटलं की मम्मीची हेल्प घेऊया. तर मी आज मखाना आणि पेंडखजूरचे लाडू करणार होते. या लाडूमध्ये तुपाचं प्रमाण खूप कमी लागतं. पेंडखजूर नॅचरली गोड असल्यामुळं गूळ पण कमी लागतो. खूप मल्टीग्रेन आणि असे प्रोटीनयुक्त हे लाडू आहे. हे सर्व ड्रायफ्रूट्स मी भाजून बारीक केले. हे सगळं बारीक केलेलं मी पेंडखजूरमध्ये एक डोसारखं बनवलं आणि त्यानंतर मी माझ्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकाराचे लाडू बांधले. हे सगळं करता करता दुपार पण झाली. दुपारचे जेवणही झालं आणि मम्मीच्या निघायची वेळ झालेली होती. माझे सासरे आणि पप्पा आमच्या मळ्यात गेलेले. तिथून येतानाच भाजीपाला, पपया, बाकी बरंच असं सामान आणलं सोबत नेण्यासाठी. हे लोक जेवणार नव्हते म्हणून मला त्यांना टिफिन करून द्यावा लागला. कारण 6:30ला तर कोणी जेवत नाही ना. भाऊ दुसऱ्या दिवशी जाणार होता म्हणून जास्त गडबड वगैरे नव्हती, नाहीतर खूप गोंधळ उडला असता. मळ्यातून जो भाजीपाला आणला बांधून ठेवत होते सोबत नेण्यासाठी. मी तेवढं टिफिन वगैरे करून घेतला आणि कुणालनी सगळ्या बॅगा त्यांच्या बाहेर आणल्या आणि निघता निघता आमचं थोडंसं इमोशनली चाललं होतं. मम्मी पैसे देत होती, मी घेत नव्हते, पण मी घेतले. हानी तिच्या फ्रेंडकडे आली होती. बरं झालं, खेळायच्या नादात असल्यामुळे मम्मीच्या पाठीमागे लागली नाही, पण आजीचं प्रेम होतं की तिला भेटून जायचं. आम्हाला असं वाटलं की ती रडेल, मागं लागेल, पण बरं झालं तसं काही झालं नाही. कसा वाटला व्हिडिओ? थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.